जय हिंद ऑल ऑफ यू. माय सेल्फ पवन सोळंके. और आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे NDA ची डिटेल नोटिफिकेशन स्ट्रॅटेजी. की NDA च्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला सर्व प्रकारचे सिलेबस, त्याची पूर्णच्या पूर्ण तयारी वगैरे कशी करायची, कोणकोणते 11चा काय कोणता टॉपिक वाचायला पाहिजे, 12चा कोणता टॉपिक वाचायला पाहिजे, बुक्स कोणती रेफर करायला पाहिजे, अभ्यासाची व्यवस्थित कोणती टाइमलाईन आहे, म्हणजे 10वी वाला विद्यार्थी असेल, 11वी वाला विद्यार्थी असेल, किंवा 12वी पास किंवा 12वी अपियरिंग वाला विद्यार्थी असेल, तर त्याने कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, आणि आम्ही चाणक्य डिफेन्स फाउंडेशन तुमच्यासाठी काय घेऊन आलेलो आहे, या सर्व गोष्टी आज आपण डिटेल बघूया. माझ्या मागे जी नोटिफिकेशन आहे ती ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, दॅट इज UPSC, कंडक्टेड नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नवल अकॅडमी एक्झामिनेशन 2025. ही एक्झाम वर्षातनं 2 वेळा होते, एप्रिल आणि सप्टेंबर. एप्रिलचा अटेम्प्ट झालेला आहे. ती एक्झाम एप्रिल महिन्यामध्ये क्लिअर झालेली आहे. आणि आता जे नोटिफिकेशन आली आहे ही 14 सप्टेंबर 2025 रोजी होणारी एक्झाम, ज्याची लास्ट डेट होती 17 जून 2025, जी समोर एक्सटेंड करण्यात आली होती 20 जून 2025 पर्यंत. त्याच्यानंतर या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी डिटेल मध्ये दिलेल्या आहे. कॅन्डिडेट इन्श्योर देअर इलिजिबिलिटी फॉर द एक्झामिनेशन. आता ही एक्झाम कोण देऊ शकतं? ही एक्झाम जो विद्यार्थी 12th अपियरिंग आहे आणि जे 12th पास आहेत, असे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार आम्ही टोटल डिटेल व्हिडिओ आणि डिटेल्स, काय नोटिफिकेशन राहते, कशी इलिजिबिलिटी राहते, त्याच्याबद्दल आम्ही सर्वच्या सर्व माहिती ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल, हा व्हिडिओ इथे पॉज करा, ते पूर्ण इलिजिबिलिटी स्ट्रॅटेजी क्रायटेरिया वगैरे तुम्ही सर्व बघू शकता. त्याच्यानंतर पुन्हा या व्हिडिओवर वापस या आणि या व्हिडिओला सुरुवात करा. याच्यासाठी ते विद्यार्थी इलिजिबल आहेत जे 12th अपियरिंग आहे, ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ म्हणजे जनरल सायन्स आहे, आणि जे 12th पास आउट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. याचे फॉर्म फिलअप झालेले आहे. 14 सप्टेंबर 2025 ला ही एक्झाम ऑफलाईन होईल वेगवेगळ्या सेंटर्सवर. ठीक आहे. तर आज आपण काय बघत आहे, काही याच्यामध्ये खूप सारे इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहे तुम्हाला. 14 सप्टेंबर 2025 रोजी ही एक्झाम होईल. दिस इज 156 कोर्स ऑफ NDA अँड 118 कोर्स ऑफ INAC, दॅट इज इंडियन नवल अकॅडमिक कोर्स, जो 1 जुलै 2026 पासून यांचं ट्रेनिंग वगैरे सर्वच्या सर्व चालू होऊन जाईल. आता यासाठी या वर्षी किती व्हॅकन्सीज आहेत? नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये 3 ब्रांच आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. या वर्षी आर्मी मध्ये 208 व्हॅकन्सीज आहेत, त्याच्यामध्ये 10 व्हॅकन्सीज रिझर्व फॉर फिमेल कॅन्डिडेट्स. In Navy, there are 42 vacancies and 5 vacancies leading for the female candidates. And in Indian Air Force, flying branch ला 92, त्याच्यामध्ये 2 vacancies आहे फिमेल कॅन्डिडेट साठी. ग्राउंड ड्युटी साठी टेक्निकल जे एंट्रीज आहे त्याच्यामध्ये 18 व्हॅकन्सीज आहे, 2 व्हॅकन्सीज आहेत फिमेल साठी. आणि टोटल ग्राउंड ड्युटीज नॉन टेक्निकल साठी 10, 92 प्लस 18, 1110 plus 10, there are 120 near about 120 vacancies are for the Indian Air Force. Out of these 222, there are 6 vacancies for girls. And then Naval Academy 10 plus 2 cadet entry, there are 36, including 36 there are 4 female candidates. So in this way there are 406 total vacancies are available for this September 2026 2025 attempt, second attempt. आता यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, याच्यावर खूप सारे तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यात वेगवेगळे सेंटर्स पण आहे, जसं महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, नागपूर आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, मुंबई आहे, असे वेगवेगळे सेंटर तुम्हाला दिलेले आहे. पेपर जो आहे हा ऑफलाईन होईल. त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिले आहे की अनमॅरिड मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स आर अप्लाय. आपण मेन बघतो आहे सिलेबस, कारण की ह्या सर्व गोष्टी मी आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस केलेल्या आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण आपण डिटेल डिस्कस केलं आहे, तरी तुम्ही एकदा बघून घ्या. आर्मी विंग ऑफ नवल डिफेन्स अकॅडमीसाठी 12th पास विद्यार्थी किंवा 12th अपियरिंग विद्यार्थी, 10 plus 2 पॅटर्न म्हणजे 10वी नंतर 12वी असलेला विद्यार्थी, आणि हा CBSE किंवा स्टेट बोर्डचा असू शकतो. एअरफोर्स साठी त्या विद्यार्थ्याचा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असणे जरुरी आहे 12th क्लासमध्ये. तोच विद्यार्थी इंडियन एअरफोर्सला जाऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याचा मॅथ्स नसेल, त्याला NDA ची एक्झाम देता येते का? हो, त्याला एक्झाम देता येते, परंतु तो इलिजिबल होईल फक्त आर्मी विंग साठी.
क्लिअर. त्यानंतर आपण बघूया सिलेबस. फिजिकल स्टँडर्ड पण मी ऑलरेडी फीज किती आहे. SC STच्या विद्यार्थ्यांना आणि फिमेल कॅन्डिडेट्सला फी 0 आहे आणि जे OBC आणि ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फी आहे 100 रुपीज. हे तिथं दिलेलं आहे सर्व. हा फॉर्मची डेट गेलेली आहे, तरी तुम्ही ज्यांनी हा फॉर्म फिलअप केलेला असेल त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघूया आता सिलेबस की काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. या सर्व वेगवेगळ्या गोष्टी आहे. अपेंडिक्स 1 पेज नंबर 17 वर तुम्हाला सिलेबस दिलेला आहे बघा. द स्कीम अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. ही एक्झाम ऑफलाईन होते, OMR बेस्डवर एक्झाम कंडक्ट होते. दोन्ही पेपर म्हणजे पहिला पेपर मॅथ्सचा आणि दुसरा पेपर गॅटचा, दोन्हीही पेपर एकाच दिवशी होतात. याच्यामध्ये पहिला पेपर आहे मॅथमॅटिक्स, जो 2.5 तास राहतो आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स आहेत 300. याच्यामध्ये 120 क्वेश्चन राहतात. आणि दुसरा पेपर आहे जनरल ॲबिलिटी टेस्ट, हा पण 2.5 तासाचा राहतो, ज्याच्यामध्ये 600 मार्क्स राहतात. असे टोटल मिळून 900 मार्क्स. आणि याच्यामध्ये 150 क्वेश्चन्स आणि याच्यामध्ये 120 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर SSB इंटरव्ह्यू राहतो, त्याचे पण 900 मार्क्स. असे टोटल जो रिटर्न एक्झामचा जो रिझल्ट लागतो तो टोटल 1800 मार्क्सचा रिझल्ट लागतो. त्याच्यानंतर आपण खाली बघूया की याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे. आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा मेन मोटिव्ह हाच आहे की आपण सिलेबसला पूर्णतः डिस्कस करत आहे. सिलेबसमध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते काही 11चे टॉपिक्स आहे, काही 12चे टॉपिक्स आहे. काही स्टेट बोर्डमधले विद्यार्थी जे असतील, महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा आजूबाजूच्या स्टेट बोर्डमधले विद्यार्थी, ते पण ही एक्झाम देऊ शकतात. परंतु काय फक्त स्टेट बोर्डच सफिशियंट आहे का, तर नाही. स्टेट बोर्ड सोबत तुम्हाला NCERT बोर्ड म्हणजे CBSE बोर्डला पण तुम्हाला तेवढंच महत्त्व द्यावं लागेल, कारण की ही जी एक्झाम आहे ही एक्झाम ऑल इंडिया लेवलवर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला NCERT 11, 12 NCERT सोबत CBSE बोर्ड आणि सोबत स्टेट बोर्ड अशा प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे. या एक्झाममध्ये पहिला टॉपिक आहे अल्जेब्रा. पहिला टॉपिक आहे अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये वेगवेगळे टॉपिक्स कव्हर केले जातील. याच्यामध्ये टोटल जेवढे टॉपिक्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल अल्जेब्रामध्ये तुम्हाला दिलेलं आहे कन्सेप्ट ऑफ सेट, ऑपरेशन ऑन सेट्स, व्हेन डायग्राम, डी मॉर्गन्स लॉ, कार्टेशियन प्रोडक्ट, रिलेशन, इक्विव्हॅलन्स, रिप्रेझेंटेशन ऑफ रियल नंबर ऑन अ नंबर लाइन, कॉम्प्लेक्स नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर, बेसिक प्रॉपर्टीज, मॉड्युलस, आर्ग्युमेंट, क्यूब रूट ऑफ युनिटी, हा पूर्णच्या पूर्ण टॉपिक मी आज डिस्कस केलेला आहे आपल्या याच प्लॅटफॉर्मवर. ज्यांना अशा ही जी कोचिंग आहे म्हणजे NDAचे क्लासेस कसे कंडक्ट होतात, त्याच्यामध्ये काय काय रिक्वायरमेंट राहते, कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, याच्याबद्दल एक डिटेल डेमो क्लास आपण बनवलेला आहे फक्त या टॉपिकवर, कॉम्प्लेक्स नंबर, बेसिक प्रॉपर्टीज, मॉड्युलस, आर्ग्युमेंट, क्यूब रूट ऑफ युनिटीवर. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारचे क्वेश्चन, कशा प्रकारचे कन्सेप्ट आणि कशा प्रकारचे क्लासेस विद्यार्थ्याला समजणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की जर विद्यार्थी समजू नाही शकला तर क्वेश्चन रिपीट होत नाही, परंतु जर त्याला अंडरस्टँडिंग लेवल जर त्याची वाढली तर तो कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना गाईड करतो आहे, कशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण सांगतो आहे, अशा प्रकारचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर चाणक्य डिफेन्स फाउंडेशनवर अवेलेबल आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये सर्व टॉपिक मी समराईज केलेले आहे. समराईज म्हणजे त्या व्हिडिओला मी शॉर्टमध्ये समजून सांगितलेलं आहे. परंतु या टॉपिकवर कमीत कमी 1 हप्ता वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस, वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स डिस्कस करावं लागतं क्लासमध्ये. म्हणून आजचा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो फक्त समराईज व्हिडिओ आहे. तर कॉम्प्लेक्स नंबर, बेसिक प्रॉपर्टीज, मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट, बायनरी सिस्टम ऑफ नंबर्स, कन्वर्जन ऑफ नंबर्स इन डेसिमल सिस्टम to binary system and vice versa, arithmetic, geometric, harmonic, progression, quadratic equation with real coefficient, solution of linear equations of two variables, of graphs, permutation, combination, binomial theorem, application and logarithm. हे सर्व टॉपिक जे आहे ना एकाच चॅप्टर मध्ये इन्क्लूड आहे, दॅट इज अल्जेब्रा.
आणि याच्यामध्ये काही टॉपिक जे आहे ते 11चे आहे, काही टॉपिक 12चे आहे. मोस्ट ऑफ द केसेस, मोस्ट ऑफ द क्लासेसमध्ये काय होत आहे की विद्यार्थ्यांना 11वी जास्त प्रेशर दिल्या जात नाही, कारण की 12वीचा सिलेबस स्वतःमध्ये खूप जास्त मोठा राहतो. म्हणून विद्यार्थ्यांवर 12वीमध्ये मोस्ट ऑफ द गोष्टीवर फोकस केला जातं, कारण की बोर्डाची एक्झाम ही फक्त 12वीच्या सिलेबसवर आहे. 11चा सिलेबसमध्ये त्याच्यामध्ये नाही. पण जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, ज्याच्या सीईटीची एक्झाम आहे, जेडब्ल्यूची एक्झाम आहे, एनडीएची एक्झाम आहे, याच्यामध्ये 11वीचा सिलेबस डिटेल विचारला जातो. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर झाला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन झाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला, हे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत हे 11 क्लासचे आहे. आणि याचं बेसिक आहे 10th सीबीएसईला, 9th सीबीएसईला, 10th सीबीएसई एक्झाम्पलर आर डी शर्मामध्ये याचं बेसिक आहे. म्हणून आपण जे कोर्सेस डिझाईन केलेले आहे हे सीबीएसई ओरिएंटेड कोर्सेस आहे. म्हणजे तुमचा विद्यार्थी स्टेट बोर्डमध्ये ॲडमिशन त्यांना घ्यायला पाहिजे, पण आम्ही जे प्रोव्हाइड करणार ते सीबीएसई लेवलला प्रोव्हाइड करू. म्हणजे त्या कोर्सेससोबत विद्यार्थ्याला कुठंच वेगळी कोचिंग करायची आवश्यकता राहणार नाही. त्याचे सीबीएसईचे सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याला तुम्ही बोर्डच्या पेपरला बसवा, सीबीएसईच्या पेपरला बसवा, तो पेपर क्लिअर होईल. एनडीएचं त्याचं प्रिपरेशन होऊन जाईल, तो सोबत सीईटीची पण तयारी करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आहे मॅट्रिक्स अँड डिटर्मिनेशन. हा 12th स्टँडर्डचा चॅप्टर आहे. Matrix, types of matrices, operation on matrices, determinant of matrix, basic properties of determinants, adjoint, inverse, square matrix, application, solution of system, linear equations, 2 and 3 unknown by Cramer's rule. बघा, जे स्टेट वाले विद्यार्थी आहेत त्यांना क्रॅमर्स रूल हा कन्सेप्ट 12वी बोर्डला नाही आहे, परंतु हा सीबीएसई बोर्डला आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी फक्त स्टेट बोर्डवाले आहे ना, ते हा टॉपिक नाही करू शकतात, किंवा त्यांना हा पण टॉपिक सोल्युशन ऑफ ट्रायंगल आहे, त्यांना लिनियर इक्वेशन इन 2 or 3 अननोन व्हेरिएबल्स बाय क्रॅमर्स रूल नाही आहे, त्यांना बाय रिडक्शन मेथड आणि बाय मॅट्रिक्स मेथड आहे. हे दोन मेथड त्यांना आहे. त्याच्यामुळे सीबीएसई वाल्यांना ही एक्झाम सिंपल जाते आणि स्टेट वाल्यांना ही एक्झाम हार्ड जाते. अशा प्रकारचा थोडाफार त्याच्यामध्ये मागं पुढे होऊ शकते. म्हणून आपण जे व्हिडिओ डिझाईन केलेले आहे हे सीबीएसई ओरिएंटेड आहे. त्याच्यामुळे सीबीएसई वाला विद्यार्थी असो किंवा स्टेट वाला विद्यार्थी असो, ते हे इझिली ॲक्सेस करू शकतील. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री हा स्वतःमध्ये एक मोठा चॅप्टर टॉपिक्स आहेत. ट्रिग्नोमेट्री कन्सिस्ट ऑफ सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, त्याच्यानंतर हाईट अँड डिस्टन्स, अप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री, ह्या सगळ्या प्रकारचे जे वेगवेगळे ट्रिग्नोमेट्री आहे, काही 11th मध्ये आहे, त्याचा बेसिक 10th मध्ये आहे, नंतर 11th मध्ये आहे आणि काही 12th मध्ये आहे. असे टॉपिक्स ज्याच्यामध्ये अँगल्स अँड देअर मेजर्स इन degrees in radians, trigonometrical ratio, trigonometric identities, sum, difference formulae, multiple angles, inverse trigonometric function, applications, height and distance, and properties of triangles. त्याच्यानंतर आहे analytical geometry of 2D and 3D dimensions. Analytical geometry of 2D and 3D dimensions मध्ये रेक्टँग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम, डिस्टन्स फॉर्म्युला 10th स्टँडर्डला पण होता, क्वाड्रॅटिक इक्वेशन पण होतं, इक्वेशन्स ऑफ लाईन इन द व्हेरियस फॉर्म, angles between two lines, distance of a point from a line, equation of circle in standard form. त्याच्यानंतर इसेंट्रिसिटी, हायपरबोला, पॅराबोला, इक्वेशन ऑफ 2 पॉइंट्स, या सगळ्याच्या सगळ्या टॉपिक्स डिटेलमध्ये क्लासेसमध्ये होतील. एक बाय एक प्रत्येक शीटवर, प्रत्येक शीटचा प्रत्येक टॉपिक क्लिअर होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरन्शियल कॅल्क्युलस ह्या स्वतःमध्ये, ज्याला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन म्हणतो आपण, डिफरन्शिएशन कॅल्क्युलस, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह कॉल्ड एज डिफरन्शिएशन. अशा वेगवेगळ्या प्रकारचे टोटल स्ट्रॅटेजी आपण यामध्ये बघणार आहे. डिफरन्शियल कॅल्क्युलस, त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ रिअल व्हॅल्यूड फंक्शन, डोमेन, रेंज, लिमिट, डेरिव्हेटिव्ह फंक्शन, मॅक्झिमा, मिनिमा, इंटिग्रल कॅल्क्युलस, डिफरन्शियल इक्वेशन, डेफिनेशन ऑफ ऑर्डर अँड डिग्री, त्याच्यानंतर व्हेक्टर अल्जेब्रामध्ये व्हेक्टर इन 2 and 3D डायमेन्शन्स, मॅग्नेट्यूड, डायरेक्शन्स, व्हेक्टर, क्रॉस प्रोडक्ट, त्याच्यानंतर स्केलर प्रोडक्ट, या सगळ्या जे टॉपिक्स आहेत, टोटल 7 टॉपिक्स. त्याच्यानंतर आहे लास्ट टॉपिक्स आहे स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. याचं बेसिक 10th स्टँडर्डला आहे, 11वी NCERT मध्ये एक टॉपिक आहे आणि 12th मध्ये बाकीचा रिमेनिंग टॉपिक्स आहे. सिमिलरली स्टेट बोर्डमध्ये पण तसंच आहे. परंतु विद्यार्थी काय करतात, बोर्डाची एक्झाम फेब्रुवारीमध्ये राहते, एनडीएची एक्झाम एप्रिलमध्ये राहते. त्यांच्यामुळे त्यांचा जो पूर्णच्या पूर्ण फोकस असतो तो त्या बोर्डाच्या सिलेबसवर असतो आणि फक्त बोर्डाचा सिलेबस करून ही एक्झाम क्लिअर करणे थोडंसं
मुश्किल जाते. त्याच्यामुळे तुम्हाला सोबत सोबत काय करायला पाहिजे हे सर्व गोष्टी आपण आज बघणार आहे. म्हणून मी जे सिलेबस आहे तर नोटिफिकेशन आहे हे तुमच्याकडे इझिली ॲक्सेस होऊन जाईल. मी फक्त याला डिटेल ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी आज सांगणार आहे. त्याच्यानंतर बघत आहे आपण जनरल ॲबिलिटी टेस्टमध्ये देणार 50 क्वेश्चन्स ऑफ इंग्लिश. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन, त्याच्यानंतर त्याच्या ग्रामर्स, प्रोफिशियन्सी ह्या गोष्टी चेक केल्या जाईल. जसं इडियम्स, फ्रेज, सिनोनिमस, अँटोनिमस, ग्रामॅटिकल एरर्स, स्पेलिंग एरर्स, त्याच्यानंतर RC दॅट इज रीडिंग कॉम्प्रेशन, या सगळ्या गोष्टी 50 क्वेश्चन्स असे टोटल 50 क्वेश्चन्स चेक केल्या जातील, जे मॅक्झिमम 200 मार्क्सचे राहतील. त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये आहे फिजिक्सचे आमच्या मागच्या वर्षीच्या सिलेबसनुसार 25 पैकी 21 क्वेश्चन ॲज इट इज आमच्या बुक्समधले होते. 25 पैकी 21 क्वेश्चन जर आमच्या बुकमध्ये असते म्हणजे एक फिजिक्सचे जे आहे 25 पर्यंत टॉपिक राहतो. 25 टॉपिक पैकी 21 क्वेश्चन हे आमच्या नोट्समधून किंवा आमच्या व्हिडिओमधून होते. त्याच्यानंतर आले फिजिक्समध्ये फिजिकल प्रॉपर्टीज, स्टेट्स मॅटर, मास, वेट, व्हॉल्यूम, मोशन ऑफ ऑब्जेक्ट, व्हेलोसिटी, ॲक्सेलरेशन, न्यूटन्स लॉ, फोर्स, इफेक्ट ऑफ हीट, मेजरमेंट, टेम्परेचर, चेंज ऑफ स्टेट, लॅटंट हीट, मॉडर्न, म्हणजे असे सगळ्याच्या सगळ्या प्रकारचे, दॅट इज स्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी, कंडक्टर काय आहे, सिंपल पेंडुलम, सिंपल पुली, सिफॉन, लिव्हर, याचे अप्लिकेशन्स काय आहे. टोटल फिजिक्स म्हणजे 10th बेसिक फिजिक्स, 11th मोस्ट इम्पॉर्टंट फिजिक्स आणि 12th अप्लाइड फिजिक्स, या तिन्ही प्रकारचं फिजिक्स NCERT आणि स्टेट बोर्डचं कॉम्बाईन फिजिक्स आपण तशा प्रकारचे कोर्सेस जे बनवले तसे त्या प्रकारचे डिझाईन केलेले कोर्सेस आहे. आणि NDAची जी एक्झाम आहे आणि मोस्ट ऑफ द जे UPSC लेवलचे एक्झाम आहे हे तुम्हाला इन बिटवीन द लाईन्स तुम्ही अप्लिकेशन किती शिकलेले आहे. फॉर एक्झाम्पल करंट इलेक्ट्रिसिटीवर जर आपण विचार केला आहे तर करंट इलेक्ट्रिसिटी सारखा टॉपिक, जसं आपण ज्या हाऊस होल्ड अप्लायन्सेस यूज करतो त्या सिरीजमध्ये राहतात की पॅरलमध्ये कनेक्ट राहतात. जर एक शॉर्ट सर्किट झालं तर दुसरं शॉर्ट सर्किट व्हायला नको म्हणून ह्या दोन्ही ज्या सर्किट राहतात हे पॅरलमध्ये राहतात की त्याचा एका दुसऱ्यावर इफेक्ट पडायला नको. विद्यार्थी शिकणे वेगळे आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचं अप्लिकेशन समजणे वेगळे आहे. कारण की या रिटर्न एक्झाम नंतर जी सेकंड एक्झाम आहे त्याचं नाव आहे SSB, दॅट इज सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. त्या एक्झाममध्ये विद्यार्थ्याचं एक्सप्रेशन, त्या विद्यार्थ्याकडे नॉलेज असणे चांगली गोष्ट आहे, पण त्या विद्यार्थ्याकडे नॉलेजला एक्सप्रेस करण्याची किती कॅपॅसिटी आहे ह्या सर्व गोष्टी या एक्झामला तुम्हाला तयारीसाठी मदत करतात. त्याच्यामुळे तुम्हाचे कन्सेप्ट क्लिअर असणे खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे केमिस्ट्रीमध्ये फिजिकल अँड केमिकल चेंजेस, एलिमेंट, मिक्सचर अँड कंपाऊंड, सिम्बॉल्स, फॉर्म्युले, सिम्पल्स, ॲसिड बेस सॉल्ट, CO2 दॅट इज कार्बनचे डिफरंट फॉर्म्स, फर्टिलायझर, नॅचरल फर्टिलायझर, एलिमेंटरी आयडियाज. आणि त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे सेक्शन C मध्ये, दॅट इज जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये बायोलॉजी येतं, इकॉलॉजी येतं, इन्व्हायरमेंट येतं, अशा प्रकारचे काही टॉपिक्स आहेत जसं ह्युमन बॉडी अँड इट्स इम्पॉर्टन्स ऑर्गन्स, कॉमन एपिडेमिक्स, देअर कॉजेस अँड प्रिव्हेन्शन, फूड, सोर्सेस ऑफ एनर्जी ऑफ मॅन, कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ फूड, बॅलन्स डायट अँड अचिव्हमेंट ऑफ इमिनंट सायंटिस्ट. अँड नेक्स्ट सेक्शन इज हिस्ट्री, फ्रीडम अँड मूवमेंट. It consists of broad survey of Indian history with emphasis on culture and civilization, freedom movement in India, elementary study of Indian constitution and administration, elementary knowledge of 5-year plan of India. This is history, this is freedom struggle, this is Indian constitution and that is polity, this is elementary knowledge of 5-year plan, that is economy. पंचायती राज मतलब पॉलिटी और वो भी सेक्शन यहाँ पे होगा. भूदान, सर्वोदय, नेशनल इंटीग्रेशन, वेलफेयर स्टेट, बेसिक टीचिंग्स ऑफ महात्मा गांधी, फोर्सेस शेपिंग द मॉडर्न वर्ल्ड, रिनेसेन्स, दॅट इज वर्ल्ड हिस्ट्री. सांगायचा अर्थ असा आहे की हिस्ट्री, फ्रीडम आणि स्ट्रगलमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्रीमध्ये एन्शियंट, मिडायवल, मॉडर्न, जिओग्राफीमध्ये रिजनल जिओग्राफी आणि फिजिकल जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी आणि वर्ल्ड हिस्ट्री, अशा प्रकारचा जो समतोल सिलेबस आहे या एक्झाममध्ये आहे. सिलेबस थोडासा ब्रॉड जरी असला तरी आम्ही जे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत ते वेल स्ट्रक्चर्ड आणि ऑर्गनाइज असल्यामुळे आमचं काम आहे तुमची जर्नी सोपी करणे. तुमच्या जर्नीला जेवढी जास्त आम्ही प्राधान्य, जेवढा जास्त आम्ही तुमचा मार्ग मोकळा करू तेवढे सक्सेस रेशो तुमचा वाढेल आणि तेवढी आम्ही आमचे जे कोर्सेस डिझाईन केले आहेत त्याची पूर्तता होईल. राईट. नेक्स्ट सेक्शन आहे जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये अर्थ, इट्स शेप, साईज, मॅग्निट्यूड, concept of time, international date and time, movement of earth and their effect, total geography, physical geography and regional geography. त्याच्यानंतर आहे करंट इव्हेंट्स. करंट इव्हेंट्समध्ये नॉलेज ऑफ इम्पॉर्टंट इव्हेंट्स, त्याला करंट अफेअर्स म्हणतो किंवा डिफेन्स अफेअर्स म्हणतो. याचे मोस्टली 5 किंवा 6 क्वेश्चन राहतात, परंतु ते इम्पॉर्टंट क्वेश्चन राहतात.
त्याच्यानंतर प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज बोथ इंडियन अँड इंटरनॅशनल इन्क्लुडिंग दोज कन्सर्न विथ द कल्चरल ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट. आउट ऑफ मॅक्झिमम मार्क्स असाइन टू पार्ट बी ऑफ दिस पेपर, म्हणजे आपण जे ABCD सेक्शन बघितले आहे त्यांना यांचे वेटेज दिलेले आहे. ठीक आहे, जो लास्ट सेक्शन आहे त्याला 10% वेटेज आहे, म्हणजे मोर अबाउट 10 क्वेश्चन्स आर देअर फॉर द करंट अफेअर्स सेक्शन. अँड देन इज पर्सनॅलिटी इंटेलिजन्स अँड पर्सनॅलिटी, दॅट इज SSB, जो आपण ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये. तर ही तर हे ऑफिशियल नोटिफिकेशन जी पब्लिश झालेली आहे आणि एक्झाम आहे 14 सप्टेंबरला. आता आम्ही काय घेऊन आलोय तुमच्यासाठी. म्हणजे चाणक्य डिफेन्स फाउंडेशन तुमच्यासाठी काय घेऊन आलेलं आहे. चाणक्य फाउंडेशन काय घेऊन आलेलं आहे बघा. एनडीएच्या बद्दल तुम्हाला आम्ही ऑलरेडी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एनडीएचा सिलेबस काय काय राहतो आता आपण बघत आहे, त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी, की एक जो विद्यार्थी जो प्रॉपर ज्याला वेल ऑर्गनाइज प्रकारे प्रिपरेशन करायची आहे त्याच्यासाठी आम्ही काय करू इच्छितो, किंवा तो त्यानं काय करायला पाहिजे की या पेपरमध्ये क्लिअर होण्याची त्याची सक्सेस वाढेल. बघा, पहिला पेपर आहे मॅथ आणि दुसरा पेपर आहे गॅट, जनरल ॲबिलिटी टेस्ट. या पेपरमध्ये 120 क्वेश्चन आहे, जे सिलेबस आपण बघितलेला आहे, आणि याच्यामध्ये आहे 150 क्वेश्चन्स. हा पेपर 2.5 तासाचा आहे, हा पण पेपर 2.5 तासाचा आहे, दोन्ही पेपर ऑफलाईन होतो. हा पेपर आहे 300 मार्क्सचा आणि 25% सेक्शनल कट ऑफ असल्यामुळे तुम्हाला मिनिमम 300चे 25% म्हणजे 75 मार्क्स तुम्हाला मिनिमम असायला पाहिजे, तेव्हा कुठं तुमचा दुसरा पेपर चेक होईल. आणि याच्यामध्ये हा पेपर आहे 600 मार्क्सचा, याच्यामध्ये मिनिमम सेक्शनल कट ऑफ आहे 25%, मिनिमम तुमच्याकडे 150 मार्क्स असायला पाहिजे. लास्ट टाइम जो कट ऑफ होता तो नियर अबाउट 350 प्लस कट ऑफ होता. आणि आपल्या विद्यार्थ्यांचे जेवढे आपल्या क्लासेसमध्ये जे विद्यार्थी आहे, मागच्या वर्षीचे असो किंवा या वर्षीचे असो, यांचा टार्गेट आपण ठेवला आहे 450 प्लस टू 600 मार्क्स प्लस. हे टार्गेट आपण सुरुवातीला पोरांच्या डोक्यामध्ये हॅमरिंग करत आहे. का बरं? कारण की जर तुमची रिटर्न एक्झाम चांगल्या मार्क्सने जर निघाली, हे एक्झाम क्लिअर होऊ शकते. त्याच्यामागे 2 रिझन आहे. जे सिलेबस मेन्शन आहे हे ऑलरेडी 11-12चे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे. दुसरं महत्त्वाचं, आम्ही जशा प्रकारे डिझाईन करून दिलेले आहे कोर्सेस, आम्ही CBSE म्हणा किंवा स्टेट म्हणा किंवा NCERT म्हणा किंवा CET म्हणा किंवा NDA म्हणा, असे आम्ही वेगवेगळे कोर्सेस नाही केले. आम्ही एक अशा प्रकारे सिलेबस डिझाईन केलेला आहे की त्याच्यामध्ये बोर्डवाला विद्यार्थीला ज्याला जे घ्यायचं आहे तो घेऊ शकतो, CBSE वाल्याला विद्यार्थीला ज्याला जे घ्यायचं आहे तो घेऊ शकतो, CET वाला विद्यार्थ्याला ज्याला ज्याच्यातून जेवढा टॉपिक घ्यायचा तो घेऊ शकतो, आणि NDA वाल्यासोबत आपण सर्व गोष्टी मर्ज केल्या आहेत. म्हणजे NDA साठी जे कोर्सेस आपण केले त्यांना हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट राहतील. म्हणून जेवढे टॉपिक आम्ही घेणार त्याच टॉपिकमधूनच सिलेबस राहील, त्याच सिलेबसमधूनच पेपर राहील अशी शक्यता जास्त आहे, कारण आम्ही त्याच्यावर मेहनत केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 450 प्लस ज्या विद्यार्थ्याला स्कोर रिटर्न एक्झाममध्येच झाला त्याला SSB मध्ये जास्त एक्सप्रेस किंवा त्याला जास्त मेहनत करायची गरज नाही पडत. एक्सप्रेस तर त्याला करावाच लागेल, नो डाऊट की त्याला त्याची इफिशियन्सी लेवल दाखवावीच लागेल, नो डाऊट की त्याच्यामध्ये ते OLQs चेक करतीलच. परंतु त्याचा प्रेशर जे आहे ते रिटर्न एक्झाम पास म्हणजे रिटर्न एक्झाम क्लिअर करण्याचं जे त्याचं जे प्रेशर आहे ते थोडंफार कमी होईल. म्हणून तुम्हाला स्ट्रॅटेजी आहे जी 450 प्लस की 600 प्लस मार्क्स आणण्याची. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की 300 मार्क्स मॅथ्सचे आहे आणि 600 मार्क्स आहे गॅटचे. याच्यापैकी एक नॉर्मल विद्यार्थ्याला, फॉर एक्झाम्पल सर मी 12चा विद्यार्थी आहे, पण मला आहे ना सर फिजिक्सचा 2-4 टॉपिक जे आहेत, थर्मोडायनेमिक्स वगैरे म्हणा किंवा इक्विलिब्रियम वाले टॉपिक्स जे आहे किंवा केमिस्ट्रीचे काही टॉपिक्स आहे, हे सर मला थोडं हार्ड जातात. मी त्याचे काय करू? जसं मला मॅथ्सचा सर 2D 3D सेक्शन मला हार्ड जातो. हार्ड जाण्याचं मेन कारण आहे की तुमचं 11th किंवा 10चं बेसिक फाउंडेशन क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला हार्ड जातात. परंतु जरी तुम्हाला हार्ड जात असेल तर तुम्ही एखादा टॉपिक मे बी स्किप करू शकता, बशर्ते की तुम्ही जो टॉपिक स्किप केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचा एक मेन टॉपिक क्लिअर असायला पाहिजे.
जर तुम्ही एखादा टॉपिक स्किप करत असेल तर दुसरा टॉपिक त्याच्यामधला एकही प्रश्न तुमचा चुकायचा नको, एकही प्रश्न त्याचा तुम्हाला गलत व्हायला नको. तर ही स्ट्रॅटेजी आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, म्हणजे आम्ही जे नोट्स वगैरे प्रिपरेशन वगैरे करून केलेली आहे, किंवा चाणक्य डिफेन्स फाउंडेशन तुमच्यासाठी काय आणणार आहे, आम्ही तुमच्यासाठी काय सरप्राईज आलेला आहे, त्याच्या आधी तुम्ही जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असली तर तुम्ही काय करू शकता. तर त्याच्यासाठी बेसिक सुरुवातीला तुम्हाला 10th, जर तुम्ही सध्या 10th पास झालेले असाल आणि 11th साठी ऍडमिशन केलेली असाल तरी, किंवा तुम्ही 12th पास आउट असाल, एक अटेम्प्ट तुमच्याकडे असेल तरी, किंवा तुम्ही 12th अपिअरिंग असाल तरी, त्याच्यासाठी सुरुवातीला सगळ्यात आधी तुम्हाला NCERT क्लास 10 ही कंप्लीट करणे आहे. ऑल सब्जेक्ट, सगळेच्या सगळे क्वेश्चन्स, सगळेच्या सगळे 10चे सर्वच्या सर्व सिलेबसचे टोटल NCERT टोटल कंप्लीट करायचे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा बेसिक जे आहे बेस तो क्लिअर होईल. सेकंड आहे 11th मॅथ्स NCERT प्लस एक्झेम्पलर. याचं एक ॲप आहे, त्या ॲपवर या सर्व गोष्टी अवेलेबल आहे. ज्याला नोट्स काढायचे असेल तो नोट्स काढू शकतो, ज्याला बुक्स विकत घ्यायचे तो बुक्स विकत घेऊ शकतो, पण सर्व गोष्टी ॲक्सेसेबल आहे तुमच्या मोबाईलवर, ॲपवर. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. 11th मॅथ्स NCERT ऑल सब्जेक्ट्स, ऑल चॅप्टर, ते सर्व चॅप्टर करायचे जे सिलेबसमध्ये मोस्टली मेन्शन आहे, आणि ते पण चॅप्टर एकदा बघून घ्यायचे जे सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे. कारण की कधी कधी काय होतं, एखादा क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चन सोबत जम्बलिंग करून विचारतात. कॉम्प्लेक्स नंबरला मॅट्रिक्स सोबत जम्बलिंग करून विचारतात, मॅट्रिक्सला डेरिव्हेटिव्ह सोबत जम्बलिंग करून विचारतात, ट्रिग्नोमेट्रीला डेरिव्हेटिव्ह सोबत जम्बलिंग करून विचारतात. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याच्या सगळं टोटल सिलेबस NCERT पूर्ण क्लिअर करणे गरजेचे आहे. सोबत सोबत एक्झेम्पलर हे कंप्लीट करणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेवल वाईज क्वेश्चन मिळतात. सेकंड आहे 12th मॅथ्स NCERT प्लस एक्झेम्पलर. हे ते विद्यार्थी जे विद्यार्थी CBSE बोर्डला आहेत, आणि जे विद्यार्थी स्टेट बोर्डला आहेत त्यांच्यासाठी पण ही स्ट्रॅटेजी आहे. त्यांनी आधी 10th CBSE कंप्लीट करायचं, नंतर 10th स्टेट बोर्ड कंप्लीट करायचं, 11th NCERT कंप्लीट करायची, 11th स्टेट बोर्ड कंप्लीट करायचं, 12th NCERT कंप्लीट करायची, आणि नंतर 12th बोर्ड कंप्लीट करायचं. याच्यामध्ये खूप सारे टॉपिक सिमिलर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त टॉपिक एकदा क्लिअर करणं आहे, नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे 2006 ऑनवर्ड्स MCQ, दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि PYQ. 2006 पासनं तर 2025च्या सेकंड अटेम्प्ट पर्यंत जेवढे क्वेश्चन्स होतील त्या टॉपिक वाईज, जसं फॉर एक्झाम्पल मी आज एक टॉपिक शिकवला कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरला मी पहिले त्याचा बेसिक 10thला कॉम्प्लेक्स नंबर नव्हता, त्याच्यामुळे 10th मध्ये करायची गरज नाही पडली. 11thला मी तो टॉपिक कंप्लीट केला. 11च्या CBSE म्हणजे NCERT जे बुक आहे त्याच्यामधले मी सगळे एक्झरसाइज कंप्लीट केल्या, एक्झेम्पलर ओपन केली, त्याच्यामधल्या सर्वच्या सर्व एक्झरसाइज कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर मी 12th मध्ये बघितला तो चॅप्टर आहे का, तो 12th मध्ये कॉम्प्लेक्स नंबर नाही आहे. त्याच्यानंतर 2006 ऑनवर्ड्स कॉम्प्लेक्स नंबरवर जेवढे क्वेश्चन आहे ते सगळेच्या सगळे क्वेश्चन मी कव्हर केले. आणि त्याच्यानंतर मी कॉम्प्लेक्स नंबरवर लेवल 2 आणि लेवल 3च्या लेवलच्या, लेवल 1 बेसिक लेवल, लेवल 2 ॲडव्हान्स लेवल, लेवल 3 मोस्ट ॲडव्हान्स लेवल, लेवल 2 आणि लेवल 3 लेवलचे क्वेश्चन असे नियर अबाउट ओनली 50 क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे तो टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल. त्या टॉपिकच्या व्यतिरिक्त पेपरमध्ये प्रश्न येणार नाही याची जिम्मेदारी मी स्वतः घेतो. क्लिअर आहे. अशा प्रकारे जर वेल ऑर्गनाइज प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा पेपर, NDAचा जो पेपर आहे, जे लोक खूप मोठा हार्ड पेपर राहतो असं राहतं ते बघा, पेपरचा जो ब्युरो आहे म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये जे विद्यार्थी जातात ते फक्त फिजिकली फिट नसतात, ते अगोदर मेंटली फिट होणं खूप गरजेचं आहे. त्यांचा माइंड त्या लेवलचा असेल तरच ते तिथं जाऊ शकतात. ते फिजिकली कितीही फिट असले, त्यांच्याकडे किती एक्सप्रेसिव्ह पॉवर असली, त्यांची रिटर्न एक्झाम क्लिअर नाही झाली ना, ते समोर जाऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही तुमचा जो बेस लेवल आहे तो बेस लेवल पक्का करणे. आम्ही काय करत आहे, आम्ही हा सगळ्याचा सगळा बेस तुम्हाला फ्रेश बनवून देत आहे पूर्ण मार्ग, आणि तुम्हाला फक्त त्या मार्गावर चालायचं आहे. आमचं काम आहे फक्त त्याच्यासोबत डिसिप्लिन ॲड करणे, ह्या सर्व गोष्टी करून घेणे, बस ही आमची एवढी जिम्मेदारी आहे. बाकी हे पण आम्हीच करणार आहे.
ते पण तुम्हालाच करावं लागणार आहे. आम्ही इथं फक्त वॉचमध्ये करून घेऊ, तुम्हाला तिथं सगळ्या गोष्टी स्वतःवर कराव्या लागेल. म्हणजे जर तुम्ही वेल ऑर्गनाइज जर स्वतः करून घेतलं तर तुम्ही तेवढ्या गोष्टी करू शकता. स्ट्रक्चर्ड प्लॅन आम्ही आमच्याकडे रेडी आहे. आम्ही स्ट्रक्चर प्लॅनला या गोष्टींना व्यवस्थित करू. हे झालंय मॅथमॅटिक्ससाठी. सिमिलरली गॅटसाठी काय राहील? गॅट दॅट इज जनरल ॲबिलिटी टेस्ट. यामध्ये 3 मेजर सेक्शन आहेत. देयर आर 50 क्वेश्चन्स ऑफ इंग्लिश, 50 क्वेश्चन्स ऑफ सायन्स अँड 50 क्वेश्चन्स ऑफ SST. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमचं बेसिक फाउंडेशन खूप असणे. त्याच्यासाठी इंग्लिशसाठी क्लास 9 NCERT टू क्लास 11 ग्रामर NCERT या लेवलचं ग्रामर तुम्हाला आधी कंप्लीट करायचं आहे. ग्रामर क्लास 9 सांगत आहे मी, क्लास 9 ॲज कम्पेअर्ड टू क्लास 10. क्लास 9 ची NCERT थोडीशी व्यवस्थित आहे. क्लास 9 टू क्लास 11 ची ग्रामर्समध्ये इडियम्स, फ्रेज आले, टेन्सेस आलेले आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आलेले आहे. खूप सारे नवीन वर्ड्स येतील. त्या वर्ड्सचं मिनिंग, त्याचे सिनोनिमस, त्याचे एंटोनिमस, त्याचा इडियम्स आणि फ्रेजचे अप्लिकेशन्स, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर वेनं जर फॉलो केले तर मोस्ट ऑफ द टाइम तुमचा पेपर इझिली कव्हर होतो. आउट ऑफ 50 क्वेश्चन्स एक रिलिव्हंट अभ्यास करणारा, व्यवस्थित अभ्यास करणारा विद्यार्थी 35+ क्वेश्चन करेक्ट करण्याची कॅपॅसिटी विद्यार्थ्यांमध्ये आहे. परफेक्ट, एक पण क्वेश्चन गलत होणार नाही. सिंपल लेवल क्वेश्चन राहतात. स्पेलिंग ग्रामर एररमध्ये त्याच्यामध्ये फक्त तुमचा टेन्सेसचा स्ट्रक्चर कसा आहे, कुठं एस एक्स्ट्रा लागलेला आहे का, कुठं वॉज वेअर आहे की कुठं हॅव हॅज बीन आहे, कुठं ॲमिजार आहे, बस अशा प्रकारची लेवल सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. दॅट इज बेसिक. देन सायन्समध्ये पण क्लास 7 टू क्लास 10 बेसिक लेवल, क्लास 11 आणि क्लास 12चे तेवढे चॅप्टर्स जे चॅप्टर सिलेबसमध्ये आहे. करंट इलेक्ट्रिसिटीचा चॅप्टर 10th लेवलवाला आहे, मॅग्नेटिझमचा चॅप्टर 10th लेवलवाला आहे, रे ऑप्टिक्स लाईटवाला चॅप्टर 10th लेवलवाला आहे. परंतु थर्मोडायनॅमिक्सवाला टॉपिक्स 11th आणि 12th लेवलचा आहे. काही टॉपिक्स जे 10th मध्ये आहे आणि 11th एक्सटेंड करतायत, 12th एक्सटेंड करतायत, ते टॉपिक खूप गरजेचे आहे. दॅट इज क्लास 12. आणि तिसरा टॉपिक आहे SST. त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे आणि इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर आहे 5 इयर प्लॅन, एक 5 इयर प्लॅन आहे. दुसरं बजेट कसं पास होते, काय कसं राहते. आणि तिसरं ॲन्युअल रिपोर्ट और बजेट एकच आहे. ॲन्युअल रिपोर्ट और फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ दिस इयर, दॅट इज बजेट, 5 इयर प्लॅन. आणि एक आहे आपली नीती आयोग. बस या 3 गोष्टीवर इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन विचारले जातील. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन राहतील, काही क्वेश्चन राहतील. तर सेकंड आहे जिओग्राफी. जिओग्राफीबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, नॅशनल जिओग्राफी आणि फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, रिजनल जिओग्राफी और फिजिकल जिओग्राफी, अशा प्रकारचे क्वेश्चन आहे. पॉलिटीमध्ये पंचायती राज, कॉन्स्टिट्यूशन, अमेंडमेंट, आर्टिकल्स, DPSP, FD, DPSP या सर्व गोष्टी डिटेल याच्यासाठी पण. आणि हिस्ट्रीमध्ये एन्शियंट, मिडायवल, मॉडर्न. मिडायवलला थोडंसं वेटेज यावर्षीपासून कमी दिलेलं आहे, एन्शियंट आणि मॉडर्नला जास्त वेटेज असल्यामुळे. याच्यासाठी जर तुम्हाला काही यूज करायचं असेल तर क्लास 9 ऑनवर्ड्स टिल क्लास 12 ही सर्वच्या सर्व जे NCERT आहे ह्या तुम्हाला कव्हर करायच्या लागेल. आता हे तुम्ही स्वतः पण करू शकता. जे पॅरेंट्स विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष केंद्रित करतात ते विद्यार्थी आपल्या पालक आपल्या विद्यार्थ्यांकडून करून पण घेऊ शकता. परंतु याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिन. कारण की आपला विद्यार्थी कसा राहतो, आपण त्याला सांगितलं की बेटा त्या सर्व्हिसमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी सुविधा आहेत, तो काय करेल, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस मस्तपैकी 4-4 तास 5-5 तास 6-6 तास अभ्यास करेल. त्याच्यानंतर त्याची इफिशियन्सी कमी होत जाते. कारण की तो फक्त स्वतः अभ्यास करत आहे. त्याला समजलं नाही समजलं, त्याला किती गोष्ट अप्लाय करता येतात, त्याला त्याच्या मॉक टेस्ट क्लिअर करता येतात का, त्याला कशा प्रकारचे मागच्या वर्षी क्वेश्चन आलेले होते, कशा प्रकारचे क्वेश्चन होते, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्या सर्व जो विद्यार्थी वेल ऑर्गनाइज्ड आहे आणि जो वेल डिसिप्लिन आहे तो विद्यार्थी स्वतः पण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आम्ही हे नाही म्हणत आहे की तो विद्यार्थ्यांनी क्लासेस लावायला पाहिजे. क्लासचा उद्देश आहे फक्त त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्याच्याजवळून करून घेणे. तेवढी जिम्मेदारी आम्ही घेतो आणि आम्ही तेवढं करतो आहे. बस, विषय बाकी काही नाही आहे. त्यांना जर वेल ऑर्गनाइज प्रकारे स्वतः केलाय,
त्याच्या पॅरेंट्सने त्याची जिम्मेदारी घेतलेली आहे, तर त्याला कुठं जायची गरज नाही, सर्वच्या सर्व डेटा ऑलरेडी अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, पहिली गोष्ट मॅथ्समध्ये सांगितलं, तर मॅथ्ससाठी एकदा समराईज करून देतो आहे मी. एक मॅथ्ससाठी सुरुवात करायची आहे. क्लास 10 एनसीईआरटी, क्लास 10 एनसीईआरटी, नंतर 11th आणि 12th एनसीईआरटी, त्याच्यानंतर एक्झाम्पलर, त्याच्यानंतर PYQ 2006 ऑनवर्ड्स आणि मॉक टेस्ट, एक्स्ट्रा मॉक टेस्ट. पर टॉपिकवर देर आर मिनिमम 50 क्वेश्चनची मॉक टेस्ट. ही स्ट्रॅटेजी राहील मॅथ्ससाठी. इन 120 आउट ऑफ 120 देर आर नियर अबाउट 90 to 100 मार्क्स के 90 to 100 क्वेश्चन इझिली क्वालिफाय करू शकता जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी इझिली अप्लाय केली तर. सेकंड आहे गॅट, दॅट इज जनरल ॲबिलिटी टेस्ट. याच्यासाठी पण तुम्हाला क्लास 9 एनसीईआरटी टू क्लास 12 एनसीईआरटी, सिलेक्टेड टॉपिक्स जे सिलेबसमध्ये आहे. सोबत करंट अफेअर्सला पण तुम्हाला वेटेज द्यावं लागेल, जनरल अवेअरनेसला पण तुम्हाला थोडं वेटेज द्यावं लागेल. त्याच्यानंतर करंट इव्हेंट्समध्ये काय काय वेगवेगळे, जसं इस्रायल बद्दल कॉन्फ्लिक्ट चालू आहे, ऑपरेशन सिंदूर कॉन्फ्लिक्ट आहे, खूप साऱ्या जे गोष्टी आहेत इंडियाबद्दल, रिजनल इंटरनल इन्सर्जन्सीबद्दल, मिलिटन्सीबद्दल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिफेन्स अफेअर्समध्ये विचारल्या जातात. वेगवेगळे हेलिकॉप्टर्स, वेगवेगळे मिसाईल्स, वेगवेगळे इस्रोने केलेले ऑपरेशन्स, या सर्व गोष्टी करंट अफेअर्स आणि डिफेन्स अफेअर्स या टॉपिकमध्ये विचारल्या जातात. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एका रिलिव्हंट किंवा एकदा पर्टिक्युलर जो व्यवस्थित अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहीत असतात. आता चाणक्य डिफेन्स फाउंडेशन म्हणजे आम्ही 6 जुलै 2025 रोजी NDA अँड NA ही बॅच हायब्रिड मॉडेलमध्ये स्टार्ट करत आहे. हायब्रिड मॉडेल, व्हॉट इज हायब्रिड? हायब्रिड म्हणजे ही बॅच ऑनलाईन पण ॲक्सेस राहील आणि ऑफलाईन पण ॲक्सेस राहील. ऑफलाईनचे जे क्लासेस होतील हे 6 जुलै 2025 पासनं पंचवटी अमरावती चाणक्य फाउंडेशनच्या बिल्डिंगमध्ये होतील. आणि जे हायब्रिड म्हणजे जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत ते ऑनलाईन विद्यार्थी कुठूनही देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही हे क्लासेसला ॲक्सेस करू शकता. म्हणजे तुमच्याकडे असं कंपल्शन नसेल की तुम्ही आमच्याकडेच यायला पाहिजे. ऑफलाईन आणि ऑनलाईनचे स्वतःचे फायदे आहे, परंतु नुकसान पण आहे. परंतु जो एक स्टँडर्ड क्वालिटीवाला विद्यार्थी असेल त्याला हे दोन्ही मॉडेल असणे गरजेचं आहे. ऑनलाईनमध्ये तो स्वतः अभ्यास करेल की मला त्याला टॉपिक त्याला जर व्यवस्थित समजेल तर एक्स्ट्रा बुकमधून तो त्याचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकणार. जर त्याला ऑनलाईनमध्ये व्यवस्थित समजलंच नाही तर त्याचा प्रॉब्लेम येईल. जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर आपले क्लासेस 6 तारखेपासून ऑनलाईन पण अवेलेबल राहतील. जर तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही या ब्रांचला किंवा एक दुसऱ्या ब्रांचला पण तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता. चाणक्य डिफेन्स फाउंडेशनची जी बिल्डिंग आहे हे पंचवटी अमरावती येथे आहे. तुम्हाला खाली खूप सारे नंबर दिले असतील, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तर 6 जुलै 2025ला NDA आणि NA ची पहिली बॅच अमरावती शहरामध्ये स्टार्ट होत आहे. त्याच्यासाठी जी इलिजिबल आहे 10th क्वालिफाईंग विद्यार्थी. आता याच्यासाठी इलिजिबिलिटी कोण कोण आहे? इलिजिबल आहे एक तो विद्यार्थी जो यावर्षी 12th पास आहे, दुसरा विद्यार्थी जो यावर्षी 12th अपियरिंग आहे, तिसरा अपियरिंग किंवा 12th अपियरिंग आहे, तिसरा विद्यार्थी जो सध्या 10वीला आहे 10th, तो फाउंडेशन लावू शकतो. हे तिन्ही विद्यार्थी सध्या आपल्याकडे इलिजिबल आहे. सर तुम्ही याच्यासोबत काय काय प्रोव्हाइड करता? आम्ही NDA साठी लागणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, रिटर्नची तयारी, SSB ची तयारी, ग्राउंडची तयारी, मटेरियल प्रोव्हाइड, स्कूलिंग म्हणजे 11वी 12वीचे स्टेटचे क्लासेस, NCERTचे क्लासेस, टोटल अशा प्रकारे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकाच रूपमध्ये तुम्हाला मिळेल. 6 जुलै 2025 NDA बॅच ही हायब्रिड मॉडेलमध्ये असेल, ऑनलाईन पण असेल आणि ऑफलाईन पण असेल. ज्यांना ऑनलाईन इन्क्वायरी करायची आहे ते ऑनलाईन इन्क्वायरी करू शकता, ज्यांना ऑफलाईन इन्क्वायरी करायची आहे ते ऑनलाईन इन्क्वायरी करू शकतात. ऑफलाईन करायची असेल तर ऑफलाईन. जे विद्यार्थी बाहेर गावाचे आहेत त्यांचं रेसिडेन्शियल पण अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर बाहेर गावाचे असाल आणि रेडी टू रिलोकेट असाल तर तुम्ही ते पण करू शकता. त्याच्यानंतर इलिजिबल हे सर्व विद्यार्थी आहे. एखाद्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे क्लासेस लावले आहेत 11-12चे आणि त्याला फक्त NDAचा क्लास लावायचा आहे, तशी पण आम्ही सुविधा करून ठेवलेली आहे की जो व्यक्ती फक्त त्याला NDAच करायचा आहे, NDA बद्दल पण तो सेपरेट पण क्लास लावू शकतो. या सोबत सेपरेट बॅचेस राहतील. सेपरेट बॅचेस कशा राहतील? सेपरेट बॅचमध्ये एक बॅच राहील फाउंडेशन ऑफ डिफेन्स कोर्सेस.
फाउंडेशन ऑफ डिफेन्स कोर्सेस, याच्यामध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम, RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, RMS राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालय, या सर्व एक्झामसाठी जे इलिजिबल विद्यार्थी आहेत 6, 7, 8, 9 फाउंडेशन बॅच, ही बॅच ऑफलाईन होणार नाही, ही बॅच फक्त ऑनलाईन होईल. ऑनलाईन ही सेकंड बॅच राहील. आणि तिसरी बॅच राहील ज्याच्यामध्ये जसं इंडियन कोस्ट गार्ड आहे, अग्निवीर आहे, अग्निवायू आहे, TS एंट्री आहे, MNS एंट्री आहे, स्पेशल एंट्री आहे, CDS एंट्री आहे, FCAT एंट्री आहे. म्हणजे रिमेनिंग जे बॅचेस आहे अग्निवीर, इंडियन कोस्ट गार्ड, असिस्टंट कमांडंट, डोमेस्टिक ब्रांच आणि DB GD, त्याच्यानंतर FCAT, CAPF, CDS, ही सर्वच्या सर्व म्हणजे एक्स्ट्रा जी बॅचेस आहेत प्लसवाले कोर्सेस ही राहीन ऑनलाईन. एकच बॅच आपण सध्या ऑफलाईन घेत आहे ती म्हणजे NDA आणि NA ची बॅच. जे विद्यार्थी इच्छुक राहतील अग्निवीरवाले असो किंवा इंडियन कोस्ट गार्डचे राहतील त्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन बॅचेस पण अवेलेबल होतील, परंतु सर्वच्या सर्व बॅचेस 6 जुलैपासून ऑनलाईन अवेलेबल असेल. आता चाणक्य डिफेन्स फाउंडेशन NDA ही बॅच ऑर्गनाइज करत आहे. तर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काय काय गोष्टी प्रोव्हाइड करत आहे आणि या बाकीच्या बॅचेसमध्ये आम्ही तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करत आहे. जसं 6 जुलै 2025 रोजी जी बॅच लॉन्च होणार त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टन्स आहे आमचा असिस्टन्स. व्हॉट इज असिस्टन्स? बघा, तुम्ही बाकीचे क्लासेस ऑर्गनाइज केले असते, बाकीचे क्लासेस बघितले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही का जाता, तुम्हाला सांगणारे व्यक्तित्व अलग राहतात, ते तुम्ही एनरोल करता, क्लास करता, 10-15 दिवस तुम्हाला क्लास समजतात, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा थोडा इंटरेस्ट कमी होतो, त्याच्यानंतर तुम्ही क्लास सोडायचा प्रयत्न करता, मग तुम्ही क्लास सोडून देता, त्याच्यामध्ये काही पडलेलं नाही आहे. या बॅचमध्ये असिस्टन्स असा राहील की तुम्ही एकदा जर पैसे भरले किंवा तुम्ही एकदा जर ही बॅच जॉईन केली, तुम्ही तोपर्यंत इलिजिबल असाल जोपर्यंत तुमच्याकडे या एक्झामचे अटेम्प्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुमचा विद्यार्थी आता 10वीला असेल तर त्याच्याकडे 12वी नंतरचे 2 किंवा 5 अटेम्प्ट मॅक्झिमम राहतील. जो विद्यार्थी 11वीला असेल त्याच्याकडे सध्या 5 अटेम्प्ट आहे. जो विद्यार्थी सध्या 12वीला आहे त्याच्याकडे 2 अटेम्प्ट आहे. जो सध्या 12वी पास आउट आहे त्याच्याकडे लास्ट 2 अटेम्प्ट असू शकतात. म्हणजे अकॉर्डिंग टू द एज तुमच्याकडे नंबर ऑफ अटेम्प्ट वाढतात. त्याच्यामुळे आम्ही तसा असिस्टन्स ठेवलेला आहे की तुम्ही जर एकदा बॅच इनरोल केली तर तुम्हाला तो असिस्टंट तोपर्यंत असेल जोपर्यंत तुम्ही एजमध्ये बसता. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एक्झामसाठी इलिजिबल आहे तोपर्यंत तुम्हाला ही कोर्स व्हॅलिड राहील. 6 किंवा 8 महिन्याचा कोर्स व्हॅलिड नसतो, ते तुमची एक्झाम क्लिअर होईपर्यंत तो व्हॅलिड राहील. सेकंड राहील कंप्लीट मटेरियल. कंप्लीट मटेरियल म्हणजे जे बुक लिस्ट राहील, SSB ची जी बुक लिस्ट राहील, मेडिकल चेकअपची बुक लिस्ट राहील, मेडिकलचे जे पॅरामीटर्स राहतील या सगळ्याच्या सगळे इन्फॉर्मेशन तुमच्या हँडआउटमध्ये राहील, तुमच्याकडे राहील. म्हणजे तुम्हाला हे सगळ्याचं सगळं मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करू. तिसरं राहील SSB चा मेंटरशिप फ्रॉम एक्सपर्ट्स, जे ऑलरेडी डिफेन्समध्ये, जे ऑलरेडी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सारख्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः त्यांनी सर्व केलेलं आहे, अशा रिटायर्ड ऑफिसरांना घेऊन येऊन SSB मेंटरशिप प्रोग्राम पण आम्ही इथं राबवणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना टोटल सगळ्याच्या सगळं एकाच रूपमध्ये भेटलं पाहिजे. तिसरं राहील ग्राउंड प्रॅक्टिस. तर रेग्युलर ग्राउंड प्रॅक्टिस होईल का? तर नाही, रेग्युलर ग्राउंड प्रॅक्टिस होणार नाही. फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3च दिवस ग्राउंड प्रॅक्टिस होईल. ही जी एक्झाम आहे ही एक्झाम रिटर्न एक्झाम SSB नंतर मेडिकल आहे. त्याच्यामुळे इथं ग्राउंड प्रॅक्टिसची रिक्वायरमेंट जास्त नाही आहे की ते तुम्हाला पहिल्यांदाच तुम्हाला 1500-1600 मीटर रनिंगला नाही दौडवणार ते, पण विद्यार्थी फिट असला पाहिजे याची आम्ही काळजी घेऊ. विद्यार्थ्याकडे कोणताही मेडिकलचा इश्यू नसला पाहिजे याची आम्ही जिम्मेदारी घेऊ. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या ॲडमिशनच्या आधी त्याचा मिनिमम हाईटचा रेशो, मिनिमम त्याच्या बॉडीचा रेशो, BMIचा रेशो आणि बॉडी त्याची काही परफेक्ट डिफॉर्मेशनमध्ये तर नाही आहे, तो रिजेक्ट तर नाही होणार, या सगळ्या गोष्टीची ॲडमिशनच्या वेळेसच पूर्तता केली जाईल. म्हणून ग्राउंड प्रॅक्टिस ही फक्त फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस राहील, बाकीच्या दिवस क्लासेस राहतील. त्याच्यानंतर राहील ट्रेकिंग. एक ट्रेकिंग राहील की लाईफ कशी राहते बाहेर मार्ग, जेव्हा तुम्ही एका जंगलामध्ये जाता तेव्हा त्या जंगलामध्ये तुम्हाला कसं जगावं लागते, तुम्हाला तिथं कशा प्रकारचे दिवस काढावे लागतील, कशा प्रकारची तिथं लाईफ, जर
अचानक काही इन्सिडेंट्स घडले तर तुम्ही तिथं कसे राहता. असं ट्रेकिंग 2 किंवा 3 दिवसाचं ट्रेकिंग आणि एक ओकेजनल ट्रिप जे विद्यार्थ्यांकडून फंडेड राहील. ही बाकी ह्या 4 एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या कोर्समध्ये इन्क्लूड राहतील, इन्क्लुडिंग ट्रेकिंग. परंतु व्होकेशनल जी ट्रिप राहील ते त्या विद्यार्थ्यांच्या इंटरेस्टवर आहे, की त्यांनी जर आम्हाला म्हटलं की सर आम्हाला इथं जायचं आहे, या अकॅडमीला जायचं आहे, त्या अकॅडमीला व्हिजिट करायला जायचं आहे, तर ते त्या विद्यार्थ्यांवर डिपेंड राहील. पण या सगळ्या गोष्टी जसं असिस्टन्स म्हणजे तुमचा विद्यार्थी जोपर्यंत इलिजिबल आहे एक्झामचे त्याच्याकडे जेवढे अटेम्प्ट आहेत, जसा फॉर एक्झाम्पल हा जो कोर्स आहे हा 2.5 वर्षासाठी व्हॅलिड राहील. म्हणजे आम्ही जी फीज मेन्शन केलेली आहे ही 2.5 वर्षाची फी आहे, ही 1 वर्षाची फीज नाही आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ॲक्सेस राहील, असिस्टंट राहील, कंप्लीट मटेरियल राहील, SSBची मेंटरशिप राहील, ग्राउंड प्रॅक्टिस राहील आणि ट्रॅकिंग राहील. सोबत आम्ही जे विद्यार्थी बाहेर गावाचे आहेत त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवणाची खाण्याची सर्व अरेंजमेंट पण आम्ही करू. जे विद्यार्थी बाहेर गावाचे आहेत त्यांच्यासाठी काही पर्सनल काही कंडिशन्स वगैरे असतात ते तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर किंवा पर्सनल कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगूया. फीज जी आहे फीज तुम्हाला आमच्या ऑफिसचे वेगवेगळे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दाखवले जातील. त्या स्क्रीनवर तुम्ही सर्वच्या सर्व नंबर बघून तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. फीज ही आम्ही एकदम नॉर्मलला ठेवलेली आहे. फीजबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पण तुम्हाला नंबरवर जे कॉन्टॅक्ट राहते त्याच्यावर कॉल करू शकता, कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. आणि फीज आम्ही जी ठेवलेली आहे ही एका व्हॅलिड आणि एका कॉमन व्यक्तीला लक्षात ठेवून ठेवलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही फीज बघताना तुम्ही मोस्ट ऑफ द फोकस करा फक्त या गोष्टीवर की 2.5 वर्षापर्यंतची ही फी आहे. गॅरंटी घेण्याची जिम्मेदारी आमची, जर विद्यार्थ्यांना आम्ही जेवढं सांगितलं तेवढं फॉलो केलं तर. आम्ही यासोबत कंप्लीट मटेरियलमध्ये म्हणजे जे मी तुम्हाला मॅथ्सची जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे किंवा गॅटची जी स्ट्रॅटेजी सांगितली आहे त्याच्यावर मी स्वतः 3-4 वर्षापासून काम करून या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळं वेल ऑर्गनाइज्ड आहे, वन शॉट सोल्युशन आहे. एकाच रूपमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी अवेलेबल होतील. म्हणून तुम्ही होत असेल तर तुमचे जेवढे विद्यार्थी आहे, तुमचे काही नातेवाईक आहेत, तुमच्या काही मित्रमंडळ असतील, तुमचे काही फ्रेंड्स वगैरे असेल, त्या टीचर वर्ग असेल, खूप सारे जेवढे विद्यार्थी असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना सांगा की महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये अंबानगरीमध्ये फर्स्ट टाइम हे सर्व कोर्सेस लॉन्च होत आहे. ते पण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मॉडेलमध्ये. तुम्हाला या शहरामध्ये यायची पण आवश्यकता नाही जर तुम्ही बाहेरगावाचे असाल तर. आणि जर तुम्ही इच्छुक असाल एका वेल डिसिप्लिन ऑर्गनाइज प्लॅटफॉर्मच्या खाली जर तुम्हाला व्यवस्थित काम करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल राहतील. सो थँक्यू व्हेरी मच फ्रॉम दिस साइड. जय हिंद, जय महाराष्ट्र.